नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण मिसफायरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता रायाने इंद्रायणी आणि शशिकलाचे डाव उधळून जीवाची बाजी लावत आता मिसफायरचं स्वप्न पूर्ण केलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता गार्गी विशालला म्हणत असते, माझा हिरो खूप थकला असेल ना, चल मग तू आराम कर, असे म्हणताच आता गार्गी विशालला घेऊन तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस इंद्रायणी लगेच मंजिरीचा हात पकडते आणि मला लागते, मंजिरी, विशाल भोसलेचं पोलीस होणं हे स्वप्न कधीही मी पूर्ण होऊ देणार नाही. आता मंजिरी या मॅडमकडे बघू लागते. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, हो बघितलं, माझी गार्गी विशालवरती खूप प्रेम करते. आणि मंजिरी, विशाल तुझा नवरा होण्याआधी तो गार्गीचा कोणीतरी होता, तिच्या आयुष्यात होता, हे विसरू नको. आणि आज माझ्या गार्गीची जी काही अवस्था झाली ना, ती फक्त या विशालमुळे. आणि जर तो आज पोलीस ऑफिसर झाला तर तिला विशालला सोडावं लागेल. कारण विशाल जर एकदा का पोलीस ऑफिसर झाला तर माझ्या उपकारांची जाणीव त्याला उरणार नाही आहे. त्यामुळे मी त्याचं हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही. एवढी मोठी रिस्क मी घेणारच नाही आहे, कारण या सगळ्यामुळे माझ्या गार्गीचं नुकसान होणार आहे. तेव्हा लगेच आता मंजिरी होऊ लागते, वा मॅडम, काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुमच्या गार्गीचं नुकसान होण्यासाठी तुम्ही रायांच्या स्वप्नांचा चुराडा करताय? अहो, तुमच्या मुलीचं भलं तुम्हाला कळतंय. अहो, पण रायाच्या इच्छाचं काय? अहो, त्याचं स्वप्न आहे, त्याने लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न त्याचं जर पूर्ण होत असेल तर तुम्ही का अडथळा आणताय त्यात? आणि माझा राया शब्द मोडणाऱ्यातला नाही आहे. त्याने गार्गीची जबाबदारी घेतली ना तर तो ती पूर्ण पाडणारच. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, नाही, एवढी मोठी रिस्क मी घेऊ शकत नाही आहे मंजिरी. आणि तू काय ग, तू काय सांगून चालली मला? तूही तसलीच आहे. तुझ्या मनात काय आहे मला माहिती. एकदा का राया पोलीस ऑफिसर झाला की मस्त दोघांचा संसार सुरू करायचा आणि माझ्या गार्गीला सोडून दोघांनी निघून जायचं, असंच ठरलंय ना तुमचं? त्यावर मंजिरी लागते, नाही मॅडम, असा विचार मी कधी करणार बी नाही आणि केला बी नाही. मी तुम्हाला शब्द दिलाय, तो अजून मला आठवतोय. गार्गीची जबाबदारी मी घेतली आणि एका महिन्यात तिची परिस्थिती मी बदलवेल असा तुम्हाला शब्द दिलाय की नाही? आणि तसं होणार, गार्गी बरी होणार. पण मॅडम, तुम्ही त्यासाठी रायाच्या स्वप्नाच्या आड येऊ नका. त्याचं स्वप्न पुरं होऊ द्या. जर राया पोलीस ऑफिसर झाला तर गार्गीला नक्कीच आवडेल, कारण गार्गीचा जो मित्र होता तो पोलीस ऑफिसरच होणार होता ना. बघा, रायाच्या ऑफिसर बनण्याने गार्गीच्या आयुष्यात नक्कीच बदल होतील. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, नाही, शक्य नाही आहे मंजिरी, विशालचं हे स्वप्न पूर्ण कधीच होणार नाही. कारण त्याच्या आणि तुझ्या स्वप्नाच्या मध्ये ही इंद्रायणी धर्माधिकारी उभी, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा मंजिरी लागते, ठीक आहे मॅडम, मी पण बघते माझा राया कसा पोलीस ऑफिसर होत नाही. तर आता त्या दोघींचं हे समद बोललं बाहेरनं शशिकलाने ऐकलेलं असतं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हे, या घाऱ्या डोळ्याच्या मांजरीतनं काहीच होत नाही. हिचे ना बारच फुसकेत सगळे, हिचा एक बी बार असा धमाका करत नाही. पण मला शशिकला सरदेशमुख म्हणतात आणि या शशिकलाचा धमाका काय असतो ना, आता कळेल सगळ्यांना, असे म्हणत आता शशिकला हसू लागते. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते. सकाळी सकाळी आता शशिकला किचनमध्ये येते. चला, आज रायाला टेस्टसाठी जायचं आहे, मग त्याला ताकद येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी रायाला ताकदीसाठी दूध बनवते. आज दूध बनणार फक्त रायासाठी, माझ्या लेकरासाठी, असे म्हणताच आता शशिकलाने ग्लासमध्ये दूध ओतलेलं असतं. तेव्हा शशिकला म्हणू लागते, चला, आता रायाची ताकद वाढवायची ना, मग त्यात काहीतरी मिसळलं पाहिजे. चला, आता ही गोळी त्यात टाकूया. अशा 2 गोळ्या शशिकलाने मिसळवल्या असत्या. तेव्हा शशिकला त्या गोळीकडे बघतच म्हणू लागते, राया, या गोळ्या साध्यासुद्धा नाही आहे, झोपेच्या गोळ्या आहे. तुझी खूप झोप होईल आणि मग तुझ्या शरीरात अशी ताकद निर्माण होईल. मी जे काय करते ते इतरांच्या भल्यासाठीच. आणि ही शशिकला आता तुझं फक्त भलंच करणार आहे राया. एकदा का हे दूध पिला का तू मस्त आरामात झोपशील आणि तिकडे ती टेस्ट निघून जाणार, तू पासच होणार नाही. आणि मग मला जे हवंय तेच होणार, कारण तू पोलीस ऑफिसर व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. त्यासाठीच मी हे सगळं करते. तेवढ्यात लगेच आता त्या गोळ्या मिसळल्यानंतर ते पाकिट आता शशिकला एका बर्नीआड लपवून ठेवते, कुणाला दिसू नये म्हणून. त्याच वेळेस आता गार्गी तिकडे येते, आंटी, काय झाले तुझं, मला दूध दे ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, दूर राहा, त्या दिवशी मंजिरी दूध देत होती तर पीत नव्हती, आज कशाला हवंय? तेव्हा गार्गी म्हणू लागते, आज प्यायचे मला दे ना. त्यावर शशिकला म्हणू लागते, नाही हा, हे दूध तुझ्या हिरोसाठी,
अगं तुझ्या हिरोला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे की नाही, मग त्याला ताकद वाढायला नको, स्ट्रॉंग व्हायला नको, म्हणून हे दूध त्याच्यासाठी बनवलं आहे. मी तुझ्यासाठी बनवे ना दुसरंवालं, मिल्कवालं, ते चॉकलेट मिल्क नसतं का, तसलंवालं. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, हो चॉकलेटचं मिल्क बनवणार तू माझ्यासाठी. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, हो तुला आवडतं ना. तेव्हा गार्गी म्हणू लागते, चालेल पण लगेच बनवा. त्यावर शशिकला म्हणू लागते, लगेच, पण तुला एक काम करावं लागेल. हे दूध घेऊन तुला विशालकडे म्हणजे तुझ्या हिरोकडे जावं लागेल. तुझ्या हिरोला हे दूध तू पाज. त्याला म्हणावं की हे दूध पिल्याशिवाय तुझी सुटका नाही आहे, तरच तू स्ट्रॉंग होशील. सांगशील ना त्याला. त्यावर लगेच गार्गी म्हणू लागते, हो आंटी. आता लगेच शशिकला तो ग्लासचा ट्रे असतो ना, तो गार्गीच्या हातात देते. आता गार्गी ते दूध घेऊन रायाच्या रूमकडे निघालेली असते. आता मात्र गार्गी अगदी हळूहळू दबक्या पावलांनी चाललेली असते, कारण ग्लास कधी सांडेल, काय होईल याची तिला भीती वाटत असते. त्याच वेळेस आता शशिकला लागते, चला आता शशिकलाचं काम झालंय. हिला सांगितलं हिच्या हिरोला दूध दे, आता ही नक्की काम पार पडणार. असे म्हणतात शशिकला बाहेर आलेली असते. तिला खूप आनंद झालेला असतो. त्याच वेळेस मंजिरी आता किचनमध्ये येते. चला रायाची टेस्ट आहे की नाही, मग आज मला पटकन आवरून रायाला इकडनं घेऊन जावं लागेल. मी त्याच्यासाठी मस्त चहा बनवते. आता मंजिरीचं काम चालू असतं, तर गार्गी इकडे आता रायाच्या रूमपर्यंत आलेली असते. आता मात्र कसं बसं दबक्या पावलांनी दूध आता रूममध्ये आलेलं असतं. त्याच वेळेस त्या दुधाचा ग्लास सांडणार. तेच पटकन राया येतो आणि गार्गीला पकडतो. आता दूधही वाचलेलं असतं आणि रायाने गार्गीला पडूही दिलेलं नसतं. गार्गी खुश होते आणि मला वाटते माझ्या हिरोने मला वाचवलं असे म्हणत गार्गी आता रायाकडे एकटक बघू लागते. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, गार्गी अगं हे दूध घेऊन कुठे चाललीस तू. तेव्हा गार्गी म्हणू लागते, माझ्या हिरोसाठी आणलंय. म्हणजे कसं आहे ना, तुला पोलीस ऑफिसर व्हायचंय ना, मग हे दूध पिल्यानंतर तू स्ट्रॉंग होशील, पेशील ना. आता लगेच राया मात्र गार्गीकडे बघू लागतो. तर इकडे आता मंजिरी चहा बनवत असते, पण त्याच वेळेस मंजिरीचं लक्ष आता दुधाच्या पातेल्याकडे जातं. दुधाचं पातेलं एवढं कसं रिकामं झालंय, कोणी दूध पिलंय. आता मात्र लगेच मंजिरी विचार करू लागते, एवढं सकाळी सकाळी दूध संपलंय कसं. मला ना अशा अडचणीच्या काळातच असे संकट काय येतात ना, तेच कळत नाही. आता दूध कुठनं आणायचं परत. त्याच वेळेस आता मंजिरी साखरेची बरणी घेणार. तेच तिचं लक्ष आता त्या गोळ्यांच्या पॉकेटकडे जातं. या गोळ्या, या तर झोपेच्या गोळ्या, या कुणाच्या गोळ्या असतील. नाही नाही नाही, आपल्या घरात तर काकूला गोळ्या होत्या, पण त्या असल्या नव्हत्या. मग या गोळ्या कुणाच्या असतील, असे असंख्य प्रश्न मंजिरीसमोर उभे राहिलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे बाहेर शशिकला मात्र स्वतःचीच पाठ थोपट असते. वा शशिकला, तू एक नंबर भारी काम केले. तुझं काम म्हणजे लय भारी. तेवढ्यात घोरपडे येतो पाठीमागनं. शशिकला, असं काय कांड केलंय नक्की सांगशील. नेमकं एवढं कौतुक चालू आहे का तुझं स्वतःचं. त्यावर लगेच शशिकला लागते, जय कामच असं भारी, मी जे करते ना ते एक नंबर भारी असतं. तेव्हा जय म्हणू लागतो, आता काय कांड केलंय सांगशील का. त्यावर शशिकला म्हणू लागते, कांड अरे सोपं आहे, झोप झोप येणारे राहायला आता. तेव्हा जय म्हणू लागतो, काय झोप, पण ती कशी काय. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, कारण असा ग्लास घेतला, त्यात दूध ओतलं, त्यात 2 गोळ्या टाकल्या, त्या मिसळवल्या आणि बरोबर त्या गार्गीकडे दिल्या. आता राय ते दूध पिणार आणि झोपणार. आता मंजिरीने शशिकलाचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. मंजिरीला मात्र धक्काच बसतो. तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो, शशिकला अगं तू बिंडोक आहे का, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही. अगं रायाची आज टेस्ट होती, आज त्याला शेवटचा चान्स होता, आज तो पोलीस ऑफिसर बनला असतं. शशिकला, तुझ्यामुळे त्याचा चान्स जर गेला तर तो काय करेल. त्यावर शशिकला लागते, जाऊ दे, तो पोलीस ऑफिसर होऊ नये हेच माझं स्वप्न आहे आणि म्हणूनच मी हे सगळं केलंय. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, अगं बाई तुला अक्कल नाही आहे का, हे सगळं करताना तुला काहीच वाटलं नाही. अगं त्या रायाचा विचार कर ना जरा. अगं त्याने किती कष्ट घेतलेत, मेहनत घेतली आणि या सगळ्यात मंजिरीने त्याची साथ दिली आणि तू त्यांच्याशी असं वागते, तुला लाज वाटत नाही. तेवढ्यात लगेच शशिकला लागते, वागणार, मी असंच वागणार, कारण हे सगळं मी कशासाठी करते जय तुला माहिती, माझ्या मंजिरीच्या भल्यासाठी. कारण एकदा का हा राया पोलीस ऑफिसर झाला की तो त्या गार्गीला घेऊन आपल्याला सगळ्यांना सोडून दूर जाणार आणि मग माझी मंजिरी त्याच्यासाठी एवढी झटते, रात्रंदिवस मरमर मरते, हे सगळं त्याला हलकं वाटणार. त्याला काहीच किंमत उरणार नाही आहे माझ्या मंजिरीची. म्हणून तो पोलीस ऑफिसर होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि म्हणूनच मी हे सगळं करते आणि करणार. त्यावर लगेच पाठीमागनं मंजिरी म्हणू लागते, काकू बास, तू जे केलंय ना
ते करून खूप मोठी चूक केली. अगं काकू का असं करते? अगं रायाचं स्वप्न आहे गं पोलीस ऑफिसर बनणं. मग तू का त्यामध्ये अडथळा आणते? आता जर त्याला झोप लागली तर तो टेस्ट कशी देणार? कसा पास होणार? आज शेवटचा चान्स होता काकू. तू हे करून मोठी चूक केली आणि तू हे करून तू माझ्या आयुष्यात अडथळे आणते काकू. त्यावर लगेच शशिकला म्हणते, मंजिरी, मी अडथळे तुझ्या आयुष्यात नाही तर त्या गार्गीच्या आणि तिच्या त्या घाऱ्या डोळ्याची आई नाही का, त्या दोघींच्या आयुष्यात आणते. तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच नाही आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, बास काकू, तुझ्या अशा वागण्याने मला आधीही त्रास होत होता आणि अजूनही त्रासच होतोय. नको गं असं वागू. हे सगळं करून काय मिळणार आहे तुला? अगं माझा राया पोलीस ऑफिसर होऊ दे ना गं. त्याचं स्वप्न आहे. त्याचं नाही काकू, हे माझं स्वप्न आहे. निदान माझं स्वप्न तो पूर्ण करतोय यासाठी तरी हे सगळे उद्योग थांबव. त्यावर शशिकला म्हणते, जमणार नाही. मी असंच करणार, कारण तो पोलीस ऑफिसर होणार नाही याची मी काळजी घेणार. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू, तुमच्यासारख्यांना जे करायचे ना ते करा, पण माझा राया पोलीस ऑफिसर होणार आणि मी या सगळ्यात त्याची मदत करणार. कारण काकू, राया जरी पोलीस ऑफिसर झाला तरी तो माझ्यापासून कुठेही जाऊ शकत नाही. कारण राया आणि मी एका नाण्याच्या दोन बाजू आहोत आणि या दोन बाजू कोणीही वेगळं करू शकत नाही. हे कळत नाही का काकू? त्यावर घोरपडे म्हणू लागतो, मंजिरी, अगं हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण या बिंडोक बाईला कळतच नाहीये. आता तू समजाव, निदान जरा अक्कल येईल. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, त्याला सोडा. इतक्या वेळ तो राया ढरामडूर झाला असेल पंढरपूर. वाह, शशिकलाचं काम झालंच म्हणून समज. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही काकू, तुला जेवढे प्रयत्न करायचे ना तेवढे कर, पण मी माझ्या रायाला पोलीस ऑफिसर करणारच. असे म्हणत मंजिरी तिकडनं आता आतमध्ये निघून जाते. आता मात्र इकडे गार्गी रायाला मदतते. ए हिरो, चल पटकन, तुला स्ट्रॉंग बनायचे की नाही, हे दूध पिऊन टाक. आता राया नाटकं करू लागतो गार्गीसारखेच. नाही नाही, मला नाही आवडत ते, मला नाही प्यायचे. तेव्हा गार्गी अतिशय मंजिरीसारखं शहाण्या माणसासारखं समजावून सांगू लागते, अरे हिरो, असं ना दूध पिल्यानंतर ना स्ट्रॉंग होतं, बॉडी वाढते. तुला पोलीस ऑफिसर बनायचं आहे की नाही, मग असा वेडेपणा करायचा नाही. मी तुला चॉकलेट देईल, तुला आईस्क्रीम देईल, चल पटकन दूध पिऊन घे. आता रायाला हसू येऊ लागतं. तेव्हा लगेच रायाला लागतं, ठीक आहे ठीक आहे, दे इकडे. आता रायाने संपूर्ण ग्लास दूध संपवलेलं असतं. त्याच वेळेस आता गार्गी लगेच टाळ्या वाजवू लागते, माझा हिरो, अरे बापरे, सगळं फिनिश केलं, एक नंबर भारी. असे म्हणताच मंजिरी धावतच येते, राया, राया तू दूध प्यायला नाही ना? तेव्हा राय मग तो, मिस्पायर, दूध तर मी संपवलं, काय झालं? आता हे ऐकताच मंजिरीला धक्का बसतो. मंजिरी त्या ग्लासकडे बघू लागते. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, मिस्पायर, अगं काय झालंय, मला सांगशील का? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, अरे त्या दुधात झोपेच्या गोळ्या मिसळल्यात काकूने. आता तू टेस्टला कसं जाणार राया? आता काय करायचं? तुला काही होत नाही आहे ना राया? तू ठीक आहेस ना? तेव्हा लगेच गार्गी म्हणू लागते, आंटी, त्याच्यावरती ओरडू नको गं. अगं मीच सांगितलंय, त्याने फिनिश केलंय ना. बघ किती हुशार आहे माझा हिरो. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, गार्गी बाळा, तू हा ट्रे घेऊन घरी जातेस का? प्लीज जा बरं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, नाही, माझ्या हिरोला सोडून मी कुठेच जाणार नाही. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, प्लीज. आता लगेच राया गार्गीची समजूत काढतो, तू हो पुढे, आम्ही लगेच तिकडे येतो. आता लगेच गार्गी घरी गेलेली असते. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, राया, राया तुला आळस येतोय का? काय होतंय? तेव्हा राया लागतो, मिस्वर, जरा झोप आल्यासारखं वाटतंय गं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, याचा अर्थ नक्कीच त्या गोळ्या खूप स्ट्रॉंग पॉवरच्या असणार आहे, लगेच इफेक्ट व्हायला लागलाय. राया झोपून चालणार नाही. तू एक काम कर, तू ना जा तोंड धुवून ये, मी तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवते, जा पटकन. आता रायाला झोप लागू नये यासाठी मंजिरीचे प्रयत्न चालू असतात. रायाचे डोळे अगदी झाकायवरती आलेले असतात. राया गार पाण्याने तोंड धुवून येतो. मंजिरी त्याच्यासाठी कॉफी देते. राया पी, पटकन पी, तुझी झोप निघून जाईल. तेव्हा राया लागतो, मिस्वर, टेस्टची वेळ होईल, आपल्याला निघावं लागेल, थोडा वेळ झोपू कमी, अर्धा तास झोप काढतो, लगेच जाऊ. त्यावर मंजिरी लागते, नाही राया, असं चालणार नाही आहे, आपल्याला झोपायचं नाही आहे राया, ही शेवटची संधी आहे, आपल्याला स्वप्न पूर्ण करायचे. तुला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना राया, मग झोपून चालणार नाही. हे बघ, तू जर अर्धा तास म्हणून झोपला तर या झोपेच्या गोळ्या तुला उठूच देणार नाही. मग ढोल जरी वाजवली ना तुझ्या कानात तरी तू उठणार नाही राया. असं नको करू. चल, मी बॅग घेते, बॅगमध्ये सगळं घेतलं आहे ना. चल मग आपण जाऊया ट्रेनिंग सेंटरवरती, तिथलं वातावरण वगैरे बदललं तर तुला बरं वाटेल. चल बरं, झोपू नको. आता मंजिरीने कसं बसं पकडून रायाला इकडे ट्रेनिंग सेंटरवरती आणलेलं असतंय खरं, पण रायाच्या डोळ्यावरती मात्र अशी पट्टी आलेली असते. कधी एकदा डोळे झाकतात आणि कधी झोपतो, असं झालेलं असतं. तेव्हा तो मिस्पायरला म्हणतो, मिस्पायर, पोचलो का आपण? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो पोचलो, पण आपल्याला इथे फाईल द्यावी लागेल.
तू थांब इथे, मी फाईल देऊन आले. आता मंजिरी पटकन रायाची फाईल घेऊन जाते. राया तिथेच टेबलवरती आता खाली डोकं टेकून झोपलेला असतो. त्याच वेळेस इंद्रायणी तिकडे आलेली असते. तेव्हा जो आता रायाचा क्लासमेट पोलीस ऑफिसर असतो ना, तेव्हा इंद्रायणी त्याला म्हणू लागते, तुम्हाला काय करायचं लक्षात आलंय ना? विशाल भोसले या टेस्टमध्ये पास होता कामा नये. चला कामाला लागा. आता लगेच इंद्रायणीचं लक्ष रायाकडे जातं. हा विशाल असा का झोपलाय? नेमकं याला झालंय तरी काय? आता तो पोलीस ऑफिसर पटकन आता हळूच रायाजवळ येतो. राया अतिशय गुंगीत असतो. तो आता रायाची बॅग उचलतो आणि इंद्रायणीकडे घेऊन येतो. तेव्हा लगेच आता इंद्रायणी आणि तो ऑफिसर जरा बाजूला जातात. रायाच्या बॅगमधनं आता शूज काढतात. तेव्हा तो ऑफिसर म्हणू लागतो, मॅडम हे घ्या विशालचे शूज. त्याच वेळेस आता इंद्रायणी आपल्या खिशातनं खिळे काढते आणि एक हतुडी असते, त्याने आता त्या बुटामध्ये खिळे ठोकले जातात, जेणेकरून आता राया धावपटूमध्ये जिंकू नये आणि ही टेस्ट त्याने हरावी, यासाठी हा सगळा डाव झालेला असतो. रायाच्या बुटामध्ये आता खिळे ठोकलेले असतात. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, राया आता मी पण बघते तुझ्या मिसफायरचं स्वप्न तू कसं पूर्ण करतो. हे खेळ तुला धावूच देणार नाही. तू 100 पटीने धावू शकत नाही, असे म्हणत आता इंद्रायणी खुश झालेली असते. तर आता इकडे मंजिरीला मात्र मोठं टेन्शन आलं असतं, कारण ज्या पद्धतीत राय इथे आलाय त्या पद्धतीत तो टेस्टमध्ये नक्कीच पास होईल की नाही, काय होईल, असे असंख्य प्रश्न आता मंजिरीला पडलेले असतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता राया मैदानात उतरलेलो असतो. सगळी मुलं असतात. आता मात्र धावपटूसाठी रायाने ते शूजही घातलेले असतात. आता सगळेजण धावायला सुरुवात करतात. ज्या क्षणी राया पळू लागतो त्या क्षणी त्याला ते खेळ टोचू लागतात. राया धपकन खाली पडतो. तेव्हा लगेच मंजिरी लागते, राया राया तुला हरून चालणार नाही. तुला तुझ्या मिस फायरचं स्वप्न पूर्ण करायचं. राया धाव, राया उठ. आता मात्र लगेच शशिकला लागते, राया राया उठ. तुला मंजिरीसाठी उठावंच लागेल राया. काही कर पण मंजिरीचं स्वप्न तुला पूर्ण करावंच लागेल. ह्या झोपेच्या गोळ्या तुला हरवाव्याच लागतील. त्याच वेळेस रायाच्या मात्र अंगात जणू विठुरायाने अशी ताकदच दिलेली असते. राया धाडकन उठतो आणि त्या खिळ्यांच्या बुटांनी आता राया जोरजोरात धावू लागतो. आता मात्र इंद्रायणीला त्या ऑफिसरला बघून धक्का बसतो. सगळ्यांच्या पुढे जाऊन आता रायाने आपल्या मिसफायरला घट्ट मिठी मारलेली असते. इथे राया आता या टेस्टमध्ये पास झालेला असतो. आता राया पोलीस ऑफिसर होणार, पण त्यानंतर पुढे काय? तर इकडे ती जी बाई असते ना, जिने रायाला मारण्याची सुपारी घेतलेली असते, ती खूपच भडकलेली असते. जोरजोरात हसतच म्हणू लागते, विशाल भोसले आता तुझा गेम होणार, मीच तुला मारणार, असे म्हणत ती बाई जोरजोरात हसू लागते. आता मात्र ती बाई कोण असेल, तिचा आणि रायाचा काय संबंध, हे सगळं आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.